गर्दीने फुटलेले प्लॅटफॉर्म, ब्रेकडाऊन झालेल्या बसेस, ट्रॅफिक जाम, उशिरा झालेल्या ट्रेन, धुळीने माखलेले रस्ते आणि अ, विमानतळांची ही अवस्था. भारत जगातील सर्वात मोठ्या प्रवासी व्यवस्थापैकी एक आहे. पण आज प्रश्न आहे की सगळं कधी आणि का ढासळत आहे, आणि ते पण पूर्णपणे. रेल्वे खरं तर देशाची लाईफलाईन, पण आज गुदमरलेली रेल्वे. दररोज कोट्यावधी लोक ट्रेनने प्रवास करतात. जवळपास 2.5 कोटी लोक दररोज ट्रेनने प्रवास करतात. सतत उशिरा, तुटलेले ट्रॅक, जुनाट डबे, अपघातांची वाढती संख्या, अव्यवस्थित गर्दी, भयानक. मीन्स रेल्वे मध्ये प्रवास करणं तर लाईफ टाईम कमी आणि सर्व्हायव्हल चॅलेंज जास्त खरं तर वाटत आहे. ट्रॅक वाढलेले नाहीत, ट्रेन्स वाढलेले नाहीत, लोकसंख्या मात्र विस्फोटक पद्धतीने वाढते. आणि मग काय, सिस्टम क्रॅश होते, सगळी सिस्टम. आणि मग त्यामुळे विमान सेवांच्यावर सुद्धा तितकाच दबाव निर्माण होतोय. बसेसची तीच परिस्थिती आहे. लोकांसाठीचा आधारच राहिला नाही. गावं, शहरं, महामार्ग सगळीकडे बसेस तुटलेल्या, उशिरा, कर्मचारी अपुरे, एसटीची त्यामध्ये गती कमी असते. खाजगी जे बसेस आहेत त्यांचे अनियमित दर, दुरुस्तीचा अभाव आहे, ओव्हरलोडिंग. सुरक्षिततेची तर बघायला गेलं तर शून्य हमी आहे. जे बसेस लोकांना घेऊन जायच्या त्या बसेस आता स्वतःच ढकलून यायची खरं तर वेळ आलेली आहे. रस्ते परिस्थिती थोडीफार चांगली आहे, आपण या बाबतीत म्हणू शकतो, पण आज जखमांनी भरलेले काही ग्रामीण भागातील रस्ते खूप भयानक स्थितीत आहेत. भारत प्रगत होतोय, पण रस्त्यावर पाहिलं की तसं इतकं दिसत नाही, कारण खड्डे मोठ्या प्रमाणात, अपूर्ण काम, वाहतूक कोंडी, ओव्हरफ्लो, ड्रेनेज, एक्सप्रेसवे असले तरी कनेक्शन तुटलेले आहे. रस्त्यावर गाड्या धावत नाहीत तर त्या तग धरीत असतात. म्हणजे ही एकंदरीत असलेली आपल्या भारतीय ट्रॅफिकची सुविधा त्या बाबतीत आहे. मेट्रो आधुनिक भारताची आशा आहे, पण अपुरे आहेत. मेट्रो आले आहे, पण शहरं खूप वाढत आहेत. लाईन्स वाढलेल्या नाहीत. मेट्रो लाईन्स अजून वाढणं आवश्यक आहे. प्रचंड गर्दी आहे. निवडक शहरांच्या मध्ये मेट्रोच्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत, पण मेट्रोची कनेक्टिव्हिटी जी आहे ती थोडीशी कमी आहे. मेट्रो वेगात आहेत, पण आवश्यकतेपेक्षा खूपच कमी आहेत. ओव्हरऑल जर पॅसेंजर सिस्टम जर बघितली आणि विमान वाहतुकीचं तर तुम्ही बघताय, अत्यंत महाग, अव्यवस्थित, ओव्हरलोडेड. एअरपोर्ट्स सुंदर आहेत, पण आत अंतहीन क्यू, म्हणजे खूप वाढत, कित्येक वेळेला टाइम डिले होणं, लहानशा विमानतळावर प्रचंड भार निर्माण होणं. उड्डाण आधी स्वप्न होतं, पण आज ताण झाला आहे. कारण तुम्ही बघता 2 दिवस व्हिडिओज तसे समोर येत आहेत मोठ्या प्रमाणात. म्हणजे